Hello everyone, welcome you all. In previous lecture, we had studied the selection of suppliers. That is on what basis the suppliers are selected. Means in big organization, they have their approved list of the suppliers. Then we had seen about the credit information. Okay, what is credit means what? Through which the items can be brought or sold without making a cash payment. So in that we had seen the while giving a credit to any buyer, that time the character of the buyer, financial position of the buyer, assets and liability of the firm should be studied. Then we had seen the tenders. It's important definition of a tender means what? It's a written offer to do a work. Okay, and it should be completed within the prescribed period under specified condition. We had seen that is open tender, then limited tender, single tender, oral tender and global tender. There are total 5 types of the tender. Okay, so in today's lecture we will see the contracts, about the contracts and the storage means that how medicines are stored in drugstore. So the view of this chapter is that after completing your SYD farm, some of you will start their own medical drug, own their store, means own medical retail shop or wholesale drugstore. Okay, that time students should know this, means basics of this business. that जसं की आपण स्टेप बाय स्टेप आपण बघत आलो. फर्स्ट आपण बघितलं की साईट कशी सिलेक्ट करायची, त्याच्यावरती साईट सिलेक्शनसाठी कोणते कोणते फॅक्टर्स आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण लेआउट बघितला होता. लेआउट नंतर आपण लीगल रिक्वायरमेंट्स काय असतात, मिनिमम क्वालिफिकेशन, then documents required to open retail drugstore, documents required to open wholesale drugstore, हे आपण बघितलं होतं. देन पर्चेसिंग बघितलं आपण, पर्चेसिंगच्या प्रोसिजर, देन सप्लायर्स कसे सिलेक्ट केले जातात, दॅट वी हॅड सीन. देन टेंडर. ओके, सो ह्या सगळ्या स्टेप बाय स्टेप आहेत. सो ह्यामध्ये जे आपण शिकतोय स्टेप्स, सो some of these are apply for large business and some of are applying for the small scale business. Okay, so today we are studying the contract. ओके, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, तुम्ही ऐकलं असेल कॉन्ट्रॅक्ट हा वर्ड. एखादं म्हणतात की, म्हणजे एखादी कंपनी असते ती बोलते की मला ह्याचं काम मिळालेलं आहे, मला काय भेटलं ह्याचं, तर कॉन्ट्रॅक्ट भेटलेलं आहे. सो कॉन्ट्रॅक्ट्स आर मेनली गिव्हन फॉर लार्ज स्केल वर्क्स. फॉर एक्झाम्पल लाईक कॅन्टीन कॉन्ट्रॅक्ट, मेस कॉन्ट्रॅक्ट, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्ट, रोड्स कॉन्ट्रॅक्ट. ओके, रोड्स कॉन्ट्रॅक्ट आर वेल नोन. रोड्स कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असतात की पर्टिक्युलर एखादी इंजिनियर्स असतात. ओके, जे म्हणजे आपण बोलतो ना हा पर्सन आहे, हा कोण आहे, तर कॉन्ट्रॅक्टर आहे. तर तो काय करत असतो, त्याने ते कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं असतो, म्हणजे तो पर्सन ते काम करण्यासाठी तयार असतो, त्या पर्सनला कॉन्ट्रॅक्टर असं बोलतात. ओके, सो कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय की when an adequate quantity of material is required to be supplied at regular interval of time, okay, or a big job is required to be finished in considerable length of time, it is known as a contract. म्हणजे एखादं काम आहे ते पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये त्याने कंप्लीट करायचं असतं. ओके, आणि एखादे मटेरियल आहे, सो ते रेग्युलरली काय लागणार आहे, एखादी फर्म आहे, सपोज माझी झेड कुकीजची फर्म आहे आणि मला रेग्युलरली काय लागणार आहे, तर रेग्युलर मला त्याच सप्लायरकडून मला रेग्युलरली हे मटेरियल्स आहेत ते लागणार आहेत. ओके, सो मी त्या एखादी झेड कुकीज मला रॉ मटेरियल प्रोव्हाइड करणारी AB नावाची फर्म असेल, सो त्यांना मी काय देते, तर कॉन्ट्रॅक्ट देते. ओके, सो द पर्सन हू ॲग्रीज टू डू दिस जॉब्स इज कॉल्ड कॉन्ट्रॅक्टर. जो आता ते AB फर्म आहे ती काय होते, मग माझ्यासाठी कॉन्ट्रॅक्टर होते. ओके, अँड द पर्सन हू गिव्स द कॉन्ट्रॅक्ट फॉर द जॉब इज कॉल्ड ॲज द कॉन्ट्रॅक्टी. मी काय आहे इथे, झेड कुकीज, मी कोण आहे इथे, तर कॉन्ट्रॅक्टी असते, कारण मी त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे. आणि AB फर्म आहे, त्याला AB फर्मला कॉन्ट्रॅक्टर असं बोलतात. ओके,
सो जो कॉन्ट्रॅक्टर असतो तो व्हॉट ही डू, ही सप्लायज द मटेरियल्स और फिनिशेस द वर्क अकॉर्डिंग टू द टर्म्स अँड कंडिशन्स लेड डाऊन इन द कॉन्ट्रॅक्ट. ओके, सो कॉन्ट्रॅक्ट आता तुम्हाला इथे इमेजमध्ये बघून लक्षात आलं असेल की कॉन्ट्रॅक्ट हे काय असतं तर लीगल डॉक्युमेंट असतं, म्हणजे लीगली बाउंड असतात दॅट बोथ पर्सन्स जे आहेत मीन्स AB फर्म आणि झेड कुकीज. ओके, सो ह्या दोन्ही फर्म ह्या कशा झाल्या लीगली बाउंड झाल्या, म्हणजे काय तर कायदेशीररित्या ह्या फर्म आहे ह्या काय होतात तर बाउंड होतात. ओके, कायदेशीररित्या त्या फर्म आहेत त्या एकत्र येतात. म्हणजे समजा जर उद्या काही झालं, जर आता ते झेड कुकीज, ओके माझी जे झेड कुकीज कंपनी आहे मी AB फर्मला ॲडव्हान्समध्ये पेमेंट केलेलं आहे गुड्सचं रॉ मटेरियल्सचं, बट समजा ते मला पाठवूनच देत नाही आहेत रॉ मटेरियल और डिले करत आहेत रॉ मटेरियल देण्यासाठी, तर मी त्यांच्यावरती जी AB फर्म आहे त्यांच्यावरती केस करू शकते. बिकॉज आम्ही दोघांनी काय केलेलं असतं कॉन्ट्रॅक्ट केलेलं असतं, आमच्यामध्ये हे लीगल ॲग्रीमेंट आहे, कॉन्ट्रॅक्ट हे झालेलं असतं. सो हे कॉन्ट्रॅक्ट हे माझ्याकडे प्रूफ राहिलं, माझ्याकडे प्रूफ होतं हे कॉन्ट्रॅक्ट. सो त्या प्रूफवरती मी AB फर्मवर केस करू शकते. ओके, सो नाऊ सी कॉन्ट्रॅक्ट्स डेफिनेशन काय आहे कॉन्ट्रॅक्टची. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज परचेस ऑर्डर और सप्लाय ऑर्डर. कॉन्ट्रॅक्टलाच काय बोलतात तर परचेस ऑर्डर और सप्लाय ऑर्डर असं म्हणतात. सो आफ्टर द सिलेक्शन ऑफ सप्लायर अ म्युच्युअल ॲग्रीमेंट इज डन बिटवीन द सप्लायर अँड बायर. सो दॅट ॲग्रीमेंट मीन्स दिस ॲग्रीमेंट इज कॉल्ड ॲज कॉन्ट्रॅक्ट. सप्लायर सिलेक्ट केला. ओके, सिलेक्शन ऑफ सप्लायर आपण बघितलं दॅट कसं आपण सिलेक्ट करतो प्रिव्हियस लेक्चरला. सो आफ्टर सिलेक्शन ऑफ द सप्लायर, त्या सप्लायरमध्ये आणि बायरमध्ये म्हणजे जसं AB फर्म आणि झेड कुकीज, ओके झेड कुकीज प्रायव्हेट लिमिटेड ह्या दोन फर्ममध्ये काय होतं म्युच्युअल ॲग्रीमेंट. म्युच्युअलचा मिनिंग काय असतो, दोन्ही पार्टीज असतात मीन्स AB आणि झेड कुकीज ह्या दोन्ही पार्टीच्या संमतीने काय होत असतं करार होत असतो, तो त्याला म्युच्युअल बोलतात. म्युच्युअल म्हणजे दोघांच्याही संमतीने होणं. म्युच्युअल ॲग्रीमेंट म्हणजे काय होतं म्युच्युअल म्हणजे करार होत असतो इज इन बिटवीन whom सप्लायर अँड द बायर. सो दिस ॲग्रीमेंट इज कॉल्ड ॲज कॉन्ट्रॅक्ट. त्या ॲग्रीमेंटला काय म्हणतात तर कॉन्ट्रॅक्ट बोलतात. ओके, सो नाऊ एक बेसिक आयडिया कॉन्ट्रॅक्टची तुमच्या लक्षात आली असेल. सो when the means buyer places an order with the supplier to buy specific products from the supplier, so it serves as the basis for legal obligation to supply or accept a specific product to the various terms and conditions stated in it. म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या मेन्शन केलेल्या असतात ज्या काही असतील मीन्स मग त्याच्यामध्ये मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहे, देन पेमेंट कधी करायचं आहे, कॅश पेमेंट करायचं आहे का चेक पेमेंट करायचं आहे, ह्या टर्म्स अँड कंडिशन नियम आणि अटी असतात त्याच्यामध्ये. सो while drafting an order to supply the goods care should be taken. ओके, मीन्स ॲज पर लिगल ऑब्लिगेशन सुद्धा नुसारच काय झालं पाहिजे ऑर्डर आहे ती गेली पाहिजे. ओके, सो द फॉलोइंग पर्टिक्युलर्स आर रिक्वायर्ड टू बी मेन्शन इन द कॉन्ट्रॅक्ट विच इज मोस्टली इन प्रिंटेड और टाईप फॉर्म्स. आता ह्या ज्या फॉलोइंग आपल्याला पर्टिक्युलर्स बघायचे असतात ओके ते कॉन्ट्रॅक्टमध्ये काय करावे लागतात तर मेन्शन करावे लागतात जे मोस्टली प्रिंटेड और टाईप फॉर्म असतो, प्रिंटेड डिजिटल फॉर्मॅटमध्ये असतं कॉन्ट्रॅक्ट हे. सो त्याच्यावरती काय काय पर्टिक्युलर्स असतात मेन्शन केलेले कॉन्ट्रॅक्टमध्ये. म्हणजे जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतं AB फर्म आणि झेड कुकीजमध्ये जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होईल तेव्हा दोघांच्यामध्ये काय काय कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जे काही टर्म्स असतात पर्टिक्युलर्स ते काय काय असतात तर फर्स्ट इज द सप्लायर्स नेम अँड ॲड्रेस. जो सप्लाय करणार आहे मीन्स AB फर्म सप्लाय करणार आहे सो त्याचं नाव आणि त्याचा ॲड्रेस. देन ऑर्डर नंबर, डेट अँड रेफरन्स नंबर इज देअर. Then the detailed specification of the items and quantity ordered means जे काही आयटम्स आहेत ज्यांची आपण काय दिलेली आहे ऑर्डर देणार आहोत त्याचं डिटेलमध्ये स्पेसिफिकेशन अँड क्वांटिटी ऑर्डर किती क्वांटिटी आपण ऑर्डर करणार ते दिलेलं असतं. देन रेट अँड अमाऊंट त्याचा रेट काय असेल, अमाऊंट टोटल काय अमाऊंट होईल
देन मोड अँड डेट ऑफ डिलिव्हरी मीन्स मोड ऑफ ट्रान्सपोर्ट कसा असेल, बाय रेल्वे, देन बाय रोड, देन डेट ऑफ डिलिव्हरी मीन्स ऑर्डर दिल्यानंतर, आज ऑर्डर दिली तर आफ्टर किती दिवसामध्ये, मिनिमम किती डेजमध्ये ते गुड्स येतील ॲट द प्लेस ऑफ बिझनेस. देन पॅकिंग अँड फॉरवर्डिंग इन्स्ट्रक्शन्स, पॅकिंग इन्स्ट्रक्शन्स, फॉरवर्डिंग इन्स्ट्रक्शन्स असणार. Then mode of payment and the terms of payment means mode of payment, whether it's a cash payment or whether it's a check payment. Then terms of the payment means side, that is the 21 days side, 30 days side, 45 days side ती मेन्शन केलेली असणार त्या फॉर्मवर. अँड सिग्नेचर ऑफ द ऑफिशियल ऑथराइज टू प्लेस ऑर्डर, ऑथराइज पर्सन जो असेल त्याची काय असणार, तिथलं म्हणजे जो ओनर असेल, ऑथराइज पर्सन असेल, त्याची सिग्नेचर असणार कॉन्ट्रॅक्टवरती. ओके, सो हे काय असतात तर पर्टिक्युलर्स असतात कॉन्ट्रॅक्टमध्ये. ओके, जे कॉन्ट्रॅक्ट करताना मेन्शन करावे लागतात. मीन्स दोन पार्टीज आहेत, सो हे पर्टिक्युलर्स आहेत ते कॉन्ट्रॅक्टमध्ये मस्ट आहेत, हे मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके, सो दिस इज द कॉन्ट्रॅक्ट, इट ऑल्सो कॉल्ड ॲज परचेस ऑर्डर ऑर सप्लाय order. Then next is the storage. Okay, and this see storage is very important. This means screen मध्ये ज्या तुम्ही स्टोरेजच्या मेथड्स बघताय. ओके, methods in the sense means okay, methods means which ways you can the store. So these three methods are very important. Okay, so exam ला ह्याच्यावरती स्टोरेज वरती क्वेश्चन्स असतो मोस्ट ऑफ द टाइम. स्टोरेज मीन्स हाऊ द ड्रग्ज आर स्टोअर्ड इन द ड्रग हाऊस. सो असा क्वेश्चन हा एक्झामला विचारला जातो. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, सो नाऊ सी स्टोरेज म्हणजे काय. स्टोरेज म्हणजे काय कळलं जातं की स्टोअर करणं, म्हणजे एक पर्टिक्युलर अरेंजमेंट करणं आणि आपल्याकडे ठेवणं, ते साठवून ठेवणं. साठवून आता आपण मेडिकल मीन्स ड्रग स्टोअरच्या लँग्वेजमध्ये आपण साठवून ठेवणं असं बोलू शकत नाही. ओके, मीन्स पर्टिक्युलर अशा प्रकारे अरेंज करणं दॅट इट शुड बी इझिली फाइंड आउट. सपोज आता तुम्ही एक मेडिकल कोणतंही डोळ्यासमोर आणा तुमच्या. ओके, किंवा तुमचं स्वतःचं मेडिकल असेल. तुम्ही जेव्हा मेडिकलमध्ये जाता तर तिथे तुम्हाला टॅबलेट्स असतील, टॅबलेटच्या स्ट्रिप्स असतील किंवा काही बॉटल्स असतील, त्या तुम्हाला अशा कुठे अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात का. किंवा आता अशा सिरपच्या बॉटल आहेत, त्या काउंटरवर ह्या सिरपच्या बॉटल आहेत 4. देन कॅश काउंटर आहे, तिथे अजून काही टॅबलेट्सच्या स्ट्रिप आहेत किंवा अजून काही कॅप्सूलच्या स्ट्रिप्स आहेत, त्या जमिनीवरती पडलेल्या आहेत. असं तुम्हाला कधी दिसतं का मेडिकल स्टोअरमध्ये. तर नो, ऑब्वियसली नो. ओके, तर तिथे काय असतं, पर्टिक्युलरली अरेंज केलेले असतात. मीन्स सिरपच्या बॉटल सगळ्या एका रॅकमध्ये, कॉस्मेटिक्स सगळं एका रॅकमध्ये असतो, बेबी वेअर आहेत ते सगळं पर्टिक्युलर असं अरेंज केलेलं असतं. ओके, सो व्हेरियस ड्रग्ज अँड फॉर्म्युलेशन्स इन अ मेडिकल स्टोअर शुड बी अरेंज इन सच अ वे दॅट दे कॅन बी इझिली लोकेटेड ॲज अँड वेन रिक्वायर्ड. ओके, बाय कस्टमर्स, म्हणजे कस्टमर जेव्हा येईल आपल्या मेडिकल स्टोअरमध्ये तेव्हा फार्मासिस्टला, त्या ओनरला ते जे काही मेडिसिन आहे ते विदिन 2 minutes भेटलं पाहिजे. ओके, सो मेडिसिन्स आर केप इन रॅक्स, शेल्स, देन सम आर इन द रेफ्रिजरेटर. So it's a owner or pharmacist is responsibility to store in the container, means plastic container for tablet, capsule strip. मीन्स मेडिकलमध्ये जर काही सुट्या टॅबलेट्स असतील, सुट्या टॅबलेट्स इन द सेन्स वॉट, मीन्स जर आता 10 टॅबलेट्स असतील, 10 टॅबलेटच्या स्ट्रिप्स असतील तर त्याला पूर्ण बॉक्स येतो तो. बट आता 4 स्ट्रिपची तुम्ही ऑर्डर केलेली आहे एखाद्या डिस्ट्रीब्युटरला, तर पर्टिक्युलरली त्या सुट्ट्या मीन्स रबर लावून त्या 4 स्ट्रिप्स येतात तुम्हाला. किंवा एखाद्या स्ट्रिपची तुम्ही ॲज पर रिक्वायरमेंट ऑर्डर केलेली आहे, 2 स्ट्रिप्स, 2 स्ट्रिप्स, 3 स्ट्रिप्स. ओके, सो त्या तुम्ही काय करता, त्याच्यासाठी एक वेगळा असा प्लॅस्टिकचा कंटेनर करता. आणि समजा एखादी कंपनी आहे, सो सगळ्या सिप्ला कंपनीच्या ज्या सुट्या टॅबलेट बोलतात, ओके, म्हणजे सुट्या स्ट्रिप्स, ओके, नॉट सुट्या टॅबलेट, सुट्या स्ट्रिप्स आहेत त्या सगळ्या त्या ह्याच्यामध्ये कंटेनरमध्ये ठेवल्या जातात. ओके, सो
there are the means different kinds of products are there, and for each product there are stores arrangements are available. Okay, so pharmacist should take care that pharmacistने कोणती काळजी घेतली पाहिजे की मेडिसिन परचेस केल्यानंतर त्याच्या जी काही प्रिस्क्राईब कंडिशन्स असेल सो अशाप्रमाणे ते काय करायला पाहिजे, स्टोअर केलं पाहिजे. मीन्स फार्मासिस्टला विदिन 2 मिनिट्स तो ड्रग आहे तो सापडला पाहिजे. सो आता तुम्ही बघता की डिफरंट टॅबलेट्स असतील किंवा त्याच्यावर प्रत्येक जे मेडिसिन आहे प्रत्येक फॉर्म्युलेशन आहे त्याच्यावरती स्टोरेज कंडिशन्स मेन्शन केलेले असतात. स्टोअर इन अ कूल अँड ड्राय प्लेस, ओके, स्टोअर इन रेफ्रिजरेटर, देन स्टोअर ॲट अ रूम टेम्परेचर. स्टोरेज कंडिशन आपण बघितल्या होत्या ज्युरिसमध्ये, ओके, जर तुम्हाला आठवत असेल तर. सो त्या स्टोरेज मीन्स ॲज पर दॅट स्टोरेज ठेवणं हे काय आहे, ॲज पर स्टोरेज कंडिशन्स ठेवणं अरेंज करणं हे काय आहे तर इट्स अ मस्ट आहे. बिकॉज सी मीन्स the medicines which are purchased, okay, from the market are stored in the drug stores to provide a uniform supply of drugs to the patients. Okay, so the medicines are stocked in the containers such as drums, boxes, and on flexible racks and shelves. ओके, त्याच्यावर मेडिसिन्स आहेत ते ठेवली जातात. सो आता सम अँटीबायोटिक्स असतात दॅट शुड बी कूल प्लेसमध्ये त्या ठेवावी लागतात. सो फ्रीजमध्ये अँटीबायोटिक्स ठेवली जातात. देन सम एन्झायमॅटिक प्रिपरेशन्स आर ऑल्सो देअर दॅट शुड बी केप्ट इन कूल प्लेस. देन सम वॅक्सिन्स आर देअर और सम insulin injections are also there. So that vaccine preparation should be kept in the fridge, that is in the टेम्परेचर 2 to 8 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरमध्ये ते काय करावे लागतात तर स्टोअर करावे लागतात. सो मीन्स स्टॅबिलिटी ऑफ द ड्रग इज डिपेंड ऑन द स्टोरेज कंडिशन, दॅट हाऊ यू आर स्टोरिंग दॅट ड्रग. सो त्याच्यावरती स्टॅबिलिटी काय करते तर डिपेंड करत असते. सो according to the conditions, so according to the requirements, we store and preserve the medicine to maintain their potency and effectiveness. Okay, so generally we store medicine in such a way that it should be easily traceable, it should be easily find out. Okay, so it must be ensured that medicines which are stored in a drugstore remain preserved during their storage. त्याची ती पोटन्सी आहे ती टिकून राहिली पाहिजे. मीन्स देअर शुड नॉट बी एनी डॅमेज ड्यू टू हाय टेम्परेचर और एक्सपोजर टू सनलाइट. द ड्रग्स आर टू बी स्टोर्ड ॲज पर द प्रिस्क्राइब कंडिशन्स ऑफ देअर स्टोरेज. सो the drug store in such means drug store are arranged in such a way that they are easily traceable as and when required. Okay, so समजा आता मेडिकलमध्ये काय असतात बऱ्याच, आता सपोज पॅरासिटामॉल हा ड्रग आहे. सो पॅरासिटामॉल टॅबलेट फॉर्ममध्ये आहे, सिरप फॉर्ममध्ये आहे, इंजेक्शन फॉर्ममध्ये आहे. देन सेम पॅरासिटामॉलचे डिफरंट ब्रँड्स आहेत. क्रोसिन इज देअर, कॅल्पॉल इज देअर, पॅसिमॉल इज देअर, डोलो इज देअर, डोलो 650 इज देअर, डोलो काइंड इज ऑल्सो देअर, T98 इज ऑल्सो देअर. देन फेफनिल इज ऑल्सो, पेपानिल इज ऑल्सो देअर. सो असे डिफरंट ब्रँड्स आहेत पॅरासिटामॉलचे. सो ते अशा प्रकारे स्टोअर केले पाहिजेत की फार्मासिस्टला जेव्हा एखादं प्रिस्क्रिप्शन येईल त्याच्याकडे सो त्याच्यामुळे त्याला इझिली तो ड्रग आहे तो फाइंड आउट झाला पाहिजे. ओके, इझिली त्याला भेटलं पाहिजे. सो हे ही मेथड आहे, ही इझी होण्यासाठी मीन्स the drugs are stored in a drugstore must be arranged in such a way that they are easily traceable as and when required. So for this purpose that following methods are used. मग त्याच्यासाठी ह्या ज्या 3 मेथड्स आहेत या यूज केल्या जातात. ओके, सो वी विल सी these 3 methods are very important methods. First is the according to manufacturer. ओके, अकॉर्डिंग टू मॅन्युफॅक्चरर म्हणजे काय तर ड्रग्स जे आहेत सो ते कसे ठेवले जातात अकॉर्डिंग टू मॅन्युफॅक्चरर, म्हणजे जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. आता GSK मीन्स ग्लॅक्सो इंडिया, इट्स त्याचा शॉर्ट फॉर्म GSK आहे, ग्लॅक्सो स्मिथ काइन, शॉर्ट फॉर्म इज द GSK. ओके, सो ग्लॅक्सो कंपनी आहे, त्याचे सगळे प्रॉडक्ट एका रॅकमध्ये ठेवायचे. देन सिप्ला कंपनी आहे, सिप्लाचे प्रॉडक्ट सगळे एका रॅकमध्ये.
देन रॅनबॅक जी आहे त्याचे एका रॅक, मॅनकाइंडसाठी सेपरेट रॅक, USVसाठी सेपरेट रॅक. ओके. देन फायझर कंपनीसाठी सेपरेट रॅक. असे काय करायचे तर एकाच रॅकमध्ये ते मेडिसिन्स आहेत मीन्स ॲज पर द मॅन्युफॅक्चरर ते ठेवायचे असतात. सो दॅट इज अकॉर्डिंग टू मॅन्युफॅक्चरर. सी नाऊ द ड्रग्ज आर अरेंज इन अ ड्रग स्टोअर मॅन्युफॅक्चरर वाईज. ओके, मॅन्युफॅक्चरर वाईज ठेवले जातात. फॉर एक्झाम्पल, drugs manufactured by Glaxo India Limited are placed at one place, that is in one cupboard. Glaxo साठी एक रॅक असतो, सिप्लासाठी अनादर रॅक, मॅनकाइंडसाठी अनादर रॅक, फायझरसाठी अनादर, USVसाठी अनादर, रॅनबॅक्ससाठी अनादर, इप्कासाठी अनादर रॅक. ओके. सो असे मॅन्युफॅक्चरर वाईज ड्रग आहेत हे ठेवले जातात. सो ह्याचा बेनिफिट काय होतो, एखादं आता मेडिकलमध्ये मेडविजन गोल्ड हे सॉफ्टवेअर असतं मोस्टली. ओके. सो एखादं प्रिस्क्रिप्शन आलं त्याच्यानंतर ते प्रिस्क्रिप्शनवर आता समजा फॉर एक्झाम्पल आता डोलो 650 टॅबलेट आहे, मायक्रोलॅब्सची टॅबलेट आहे ती डोलो 650. ओके. सो डोलो 650 लिहिलं असेल प्रिस्क्रिप्शनवर आणि मेडविजन गोल्ड जे सॉफ्टवेअर आहे त्याला सगळं स्टोअर केलेलं असतं. जेव्हा परचेस बिल भरतानाच सगळं त्याची कंपनी कोणती आहे ती त्याला फीड केलेली असते. सो डोलो 650 कम्प्युटरवर टाकलं की लगेच त्याची तिथे काय ते साईडला कंपनी येते मायक्रोलॅब्स. सो मग ते तुम्हाला इझी पडतं. मायक्रोलॅब्सचा हा कोणता कप्पा आहे, मायक्रोलॅब्सचा हा पर्टिक्युलर रॅक आहे. सो तिथे जाऊन तुम्ही मायक्रोलॅब्समध्ये जाऊन डोलो 650 काढून आणता. ओके. सो ही जी मेथड आहे मीन्स अकॉर्डिंग टू मॅन्युफॅक्चरर, इट्स अ व्हेरी हेल्पफुल मेथड अँड इट्स मोस्ट ऑफ द फार्मसीजमध्ये ही मेथड आहे मॅन्युफॅक्चरर, ती अकॉर्डिंग टू मॅन्युफॅक्चरर ही यूज केली जाते. आणि ह्याचा अजून एक बेनिफिट काय होतो की तुम्ही जेव्हा ऑर्डर काढत असता मीन्स डिस्ट्रीब्युटर्सला ऑर्डर देत असता, सो तेव्हा पण मॅन्युफॅक्चरर वाईज जेव्हा तुम्ही ऑर्डर देता देन इट विल बी व्हेरी बेनिफिशियल. मीन्स आता जे होलसेलर्स असतात त्यांच्याकडे सगळ्या अशा कंपन्या असतात. एका होलसेलरकडे असं म्हणजे 4-5 कंपन्या एका होलसेलरकडे इझिली अवेलेबल असतात. सो ऑर्डर काढताना सुद्धा तुम्हाला काय पडतं, सोपं पडतं बिकॉज जे सॉफ्टवेअर असतं त्या मेडविजन गोल्ड हे जनरली इन अवर रत्नागिरी डिस्ट्रिक्ट मोस्टली मेडविजन गोल्ड सॉफ्टवेअर इज मोस्टली यूज. बट सी फॉर वेलनेस अँड अदर्स जे आहेत त्या आणि समजा इन फ्युचर तुम्ही मुंबई सिटीमध्ये गेलात तर तिथे थोडी डिफरंट सॉफ्टवेअर असतात. बट मोस्टली म्हणजे मेडविजन गोल्ड सॉफ्टवेअरच आहे, ते इज अ फेमस सॉफ्टवेअर आहे. आणि मोस्ट ऑफ द कंपनीज म्हणजे मेडिकल्समध्ये हे मेडविजन गोल्ड सॉफ्टवेअर वापरलं जातं. सो त्या सॉफ्टवेअरला अशी सिस्टम असते, ऑर्डर तुम्ही काढत असतात की अकॉर्डिंग टू मॅन्युफॅक्चर म्हणजे कंपनी वाईज, किंवा जर एखादा डिस्ट्रीब्युटर ते मी रेग्युलरली फीड करत असाल कम्प्युटरला, समजा आता ब्रिज मेडिसिन्स रत्नागिरीला ऑर्डर द्यायचे, सो सगळे त्याच्या खाली ब्रिज मेडिसिन्सचे प्रॉडक्ट येतात आणि लास्ट 3 मंथ्समध्ये त्याचा किती सेल झालेला आहे, एखादी टॅबलेट आहे सो लास्ट 3 मंथ्समध्ये त्याच्या किती स्ट्रिप्स विकल्या गेलेल्या आहेत हे सगळं त्याच्यावरती दिसतं. सो तुम्हाला इझिली ऑर्डर काढता येते तुम्हाला. ओके. So this is according to manufacturer. Then next is the according to pharmacological action. According to pharmacological action means what? According to its category. So see, some students after completing their D.Pharm they start their medical store, or some students they do the degree, they do the B.Pharm and they can start their also drug store. So within that your period means within that your education period दिस कॅटेगरी जी काही आहे मेडिसिन्सची म्हणजे कोणता ड्रग अँटी हायपरटेन्सिव्ह आहे, कोणता ड्रग अँटी डायबेटिक आहे, देन ॲनाल्जेसिक कोणता आहे, अँटीपायरेटिक कोणता आहे, हा स्टुडंट्सना समजलेलं असतं बिकॉज तुम्ही कोलॉजीमध्ये स्टडी करत असता ड्रग. देन केमिस्ट्री इन मेडिसिनल केमिस्ट्री आहे. ओके. फार्मास्युटिकल केमिस्ट्री सब्जेक्ट आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये पण तुम्ही काय करत असता, ड्रग स्टडी करत असता. सो स्टुडंट्सला त्याची कॅटेगरी जी असते ती समजलेली असते मीन्स त्याची जी फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे पर्टिक्युलर ड्रगची ती माहिती झालेली असते. सो इन दिस मेथड द मेडिसिन्स आर डिव्हायडेड अकॉर्डिंग टू देअर फार्माकोलॉजिकल ॲक्शन अँड ड्रग्ज ऑफ वन ग्रुप आर प्लेस ॲट वन प्लेस. ओके. मीन्स अँटीडायबेटिक ड्रग एका रॅकमध्ये,
सगळे. देन अँटीपायरेटिक एका रॅकमध्ये, ॲनाल्जेसिक आहेत ते पर्टिक्युलर एका रॅकमध्ये, अँटीफंगल जे काही आहेत ते सगळे एका रॅकमध्ये, कॅटेगरी वाईज असतं. ओके. देन अँटी हायपरटेन्सिव्ह ते सगळे एका रॅकमध्ये असतात. ओके. अँटी हायपरटेन्सिव्ह ब्लड प्रेशरसाठी जे ड्रग्ज यूज केले जातात ते. So this is according to pharmacological actions. See, these methods means in this method medicines are divided according to their pharmacological actions, and drugs of one group are placed on one place in one cupboard. Likewise drugs of other groups are stored. So ह्याच्यासाठी काय तुम्हाला माहिती असलं पाहिजे, त्या ड्रगची कॅटेगरी कोणती आहे ती तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती असली पाहिजे. ओके. सो तुम्हाला थोडं ती लक्षात ठेवून ड्रगची कॅटेगरी कोणती आहे ती थोडं लक्षात ठेवली पाहिजे. आणि नंतर डेली जी प्रॅक्टिस होते, मीन्स एकदा का तुम्ही मेडिकल स्टोअर चालू केलं किंवा एखादं तुम्ही मेडिकल स्टोअरमध्ये ॲज अ एम्प्लॉई म्हणून काम करायला लागलात, सो डे बाय डे ती काय होत जाते तर प्रॅक्टिस होत जाते. आणि कोणतेही ड्रग्ज ओके डेली प्रॅक्टिसमुळे हा ड्रग्सचा यूज काय आहे, ओके, देन अँटीफंगल ड्रग्ज आहे, ते सगळे ड्रग्स तुम्हाला हळूहळू डेली प्रॅक्टिसने माहिती पडत असतात. ओके. सो हे जे दिस DSBM मीन्स ड्रग्स DSBM हा सब्जेक्ट तुम्ही शिकत आहात. सो हे जे सगळं नॉलेज आहे हे तुम्हाला प्रॅक्टिकली इट विल बी युजफुल इन युअर फ्युचर. ओके. फ्युचरमध्ये हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिकली अप्लाय होणार आहे. ओके. बिकॉज जेव्हा तुम्ही एखाद्या ड्रग स्टोअरमध्ये तुम्ही स्वतःचं चालू केलं, सो किंवा ॲज अ एम्प्लॉई म्हणून गेलात, सो तुम्हाला हे जे मीन्स डेफिनेटली यू विल सी दॅट. ओके. दॅट इज मॅन्युफॅक्चरर वाईज सगळ्या कंपन्या आहेत. देन काही ठिकाणी फार्माकोलॉजिकल ॲक्शन जसं आत्ता बघितलं तसंही स्टोअर केलेलं असतं. देन सी थर्ड वन इज द अल्फाबेटिकली. ओके. सो अल्फाबेटिकली मीन्स मीन्स ब्रँड नेम ज्याचं एवरून स्टार्ट होतं, मीन्स एवरून स्टार्ट होणारी जे सगळे मेडिसिन्स आहेत ते एका रॅकमध्ये, बीवरून स्टार्ट होणारे सगळे मेडिसिन्स एका रॅकमध्ये, सीवरून स्टार्ट होणारे मेडिसिन्स सगळे एका रॅकमध्ये, असं अल्फाबेटिकली स्टोअर केलं जातं. ओके. सो नाव सी अल्फाबेटिकली इन दिस मेथड्स ड्रग्ज आर प्लेस अल्फाबेटिकली. द ड्रग्ज विथ लेटर ए आर प्लेस इन अनादर कबर्ड. So what you have to do, make that A to Z letters आहेत. Total how many letters are there? 26 letters आहेत. ओके. सो 26 रॅक बनवा. प्रत्येक रॅकला नेम द्या ABCD. ओके. समजा B नावाचे मीन्स किंवा C नावाचे जर खूपच प्रॉडक्ट असतील तर Cसाठी 2 रॅक द्या. असं B नावाचे खूप जास्त प्रॉडक्ट आहेत तर त्याच्यासाठी 2 रॅक द्या, तेवढी त्यांना स्पेस द्या. आणि काय करा, त्याच्याप्रमाणे ते प्रॉडक्ट ठेवा त्याच्यामध्ये. ए ब्रँड नेम ज्यांचं मीन्स ए नेमने स्टार्ट होणारी सगळे मेडिसिन्स त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल ॲस्थॅलिन हवं असेल तुम्हाला तर ॲस्थॅलिनसाठी ए रॅकमध्ये जा, तिथून ते मेडिसिन आणा. बिकॉसूल हवं असेल, बिकॉसूल टॅबलेट आहे. ओके. सो बिकॉसूल हवी असेल तर बी मधल्या रॅकमध्ये जा, तिथून बिकॉसूल टॅबलेट आणा. ओके. त्या आणि पेशंटला द्या. कॅल्पॉल लिहिली असेल टॅबलेट, सीमध्ये जा. ओके. तिथून आणा ती टॅबलेट. सो दिस इज अल्फाबेटिकल मेथड. ही अल्फाबेटिकल मेथड आहे. ओके. बट सी फ्रॉम अमॉंग दिस मेथड ऑल मेथड द स्टोरिंग ऑफ ड्रग्ज मॅन्युफॅक्चरर वाईज इज मोस्ट पॉप्युलर अँड कन्व्हिनियंट मेथड. मॅन्युफॅक्चरर वाईज ड्रग स्टोअर करणं ही खूप पॉप्युलर मेथड आहे आणि खूप युजफुल कन्व्हिनियंट सोपी मेथड आहे. बिकॉज जसं मी त्याचं तुम्हाला फायदे काय आहेत, ॲडव्हान्टेज आहेत ते मी तुम्हाला सांगितले. सो the drugs are stored in such a way that the older stock must be sold first. म्हणजे काय करायचं की ड्रग आपण जे स्टोअर करतोय, मेडिसिन आपण जे त्याचे बॉक्सेस आहेत ड्रग्सचे, ते अशा प्रकारे स्टोअर करायचे, ठेवायचे की जुना जो स्टॉक आहे तो आधी विकला जाईल. मीन्स काय करायचं ह्याच्यासाठी, द ड्रग्स हॅविंग डेट ऑफ एक्सपायरी मे बी अरेंज इन सच अ वे दॅट दिस कॅन बी सोल्ड बिफोर देअर डेट ऑफ एक्सपायरी. ओके. म्हणजे समजा आता तुमच्याकडे एखादं समजा कॅल्पॉल 650 टॅबलेट आहे. सो कॅल्पॉल 650चे तुमच्याकडे 4 बॉक्सेस आहेत, बरोबर. आणि समजा त्यातल्या 2 बॉक्सची एक्सपायरी किती आहे तर ऑगस्ट 21 मध्ये त्याची एक्सपायरी संपते.
देन अजून नेक्स्ट 2 बॉक्सेस आर देअर, त्यांची एक्सपायरी किती आहे तर नोव्हेंबर 21 आहे. सो तुम्ही काय करायचं, ऑगस्ट 21चे जे बॉक्स आहेत 2 ते फ्रंटला ठेवायचे की जेणेकरून ते अगोदर संपले जातील, आणि नोव्हेंबर ज्याची एक्सपायरी आहे 21 ते बॅक साईडला ठेवायचे. ओके, सो त्याच्यामुळे बेनिफिट काय होईल, ओल्डर स्टॉक आधी विकला जाईल, प्रॉडक्ट एक्सपायरी होणार नाही, आणि काय होणार नाही तर कोणाचा लॉससुद्धा होणार नाही. ओके, मीन्स सी नाऊ दिस कॅन बी अचीव्ड बाय प्लेसिंग द ओल्ड स्टॉक इन द फ्रंट. म्हणजे जसं की मी सांगितलं ऑगस्ट 21चे आहेत ते पुढे ठेवायचे, अँड फ्रेश स्टॉक ऑन द बॅक साईड ऑफ इट, जी फर्दर एक्सपायरी आहे मीन्स नोव्हेंबर आहे दॅट इज द 11/21 ती बॅक साईडला ठेवायची. ओके, so this is about the storage, and these are the methods of storage according to manufacturer, according to pharmacological action, and alphabetically. So in today's lecture what we had seen, first we had seen the contract. It is called as the purchase order or supply order, and contract is given for the large businesses like means road contract is there, building contract, then bridge contract, mess contract. So see, when adequate quantity of material is required to be supplied at regular interval of time, or big job is required to be finished in considerable length of time, that is called as the contract. So after selection of supplier, mutual agreement is happened between the supplier and buyer, so that agreement is called as the contract. Okay, it's now a legal obligation, legally that two parties are legally bound with each other, and see that following particulars are required to be mentioned in the contract, and this is about the storage. Okay, so now we will stop over here. Next lecture we will start the codification of various items of drugstore. This codification is very important from exam point of view. There are methods of codification च्या methods आहेत. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला कोडिफिकेशन बघायचं आहे. ओके, सो सी स्टुडंट्स, सिलॅबस ओके, बिकॉज वी हॅड मीन्स सिलॅबस लेट स्टार्ट केलेला आहे बोथ सब्जेक्टचा, मीन्स DSBMचा अँड ज्युरिस्टचा. ओके, फॉर समटाईम्स एक्स्ट्रा लेक्चर आहेत ती काय केले जातात, सिलॅबस कंप्लीट व्हायला पाहिजे तुमचा. सो सिलॅबस कंप्लीट होण्यासाठी मीन्स पर्टिक्युलर त्या एकाच दिवशी 2 लेक्चर्स आहेत ही पोस्ट केली जातात, बिकॉज त्याचा एम हाच आहे की सिलॅबस आहे तो कवर व्हावा. ओके, सो प्लीज कोऑपरेट विथ अस, अँड 2 लेक्चर्स मीन्स केलेली आहेत. सो केअरफुली दोन्हीही लेक्चर्स ऐका, बोर होऊ नका कोणी, आणि जर कोणाला काही डिफिकल्टी असेल, कोणाला काही डाऊट्स असतील, ओके, कोणत्याही पॉईंटमध्ये कोणाला काही एखादा पॉईंट समजत नसेल तर तुम्ही एक फ्रीली मला विचारू शकता, आपण तुमचे डाऊट्स क्लिअर करूया. ओके, सो नाऊ वी विल स्टॉप ओव्हर हिअर. थँक्यू, हॅपी लर्निंग.